हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाला कळवणार। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। शरद पवारांची जयंत पाटलांसह नेत्यांसोबत चर्चा, नावात शरद पवार उल्लेख असावा अशी कार्यकर्त्यांची मागणी। पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नावाचा विचार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाकडून फक्त पक्षाच्या नावाची विचारणा, चिन्हाची नाही। राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाची गरज नसते, जयंत पाटलांकडून स्पष्ट। अजित पवार गटाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 4 वाजता बैठकीचं आयोजन। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार। पवारांची कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा। शरद पवार गट सुप्रीम कोर्टात आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याआधीच अजित पवार गटाकडून कॅवेट दाखल। आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची अजित पवार गटाची मागणी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल देणार। निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध निकालाशी जोडला जाणार नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी अजित पवारांसह आयोगाचा कट, पर्याय दिले होते पण आयोग खोटं बोलतोय, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। आव्हाडांनी अजित पवारांचा जुना व्हिडिओही दाखवला। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच, जखमी वाघ अधिक घातक असतो, आम्ही कोर्टात जाणार आणि लढणार आणि जिंकणार। आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची टीका। राष्ट्रवादी पक्ष वाढवलेल्या अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून चिन्ह आणि पक्ष, आयोगाच्या निर्णयानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात मुंबई, पुणे, नगर, धुळ्यामध्ये पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं निषेध आंदोलन। जळगावात अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।